लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण आता 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेमधून वगळलं जाणार असल्याची माहिती मिळते। उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची सुद्धा मदत घेतली जाईल। माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार एकही योजना बंद करणार नाही। योजनेची जी व्याख्या आहे, योजनेच्या व्याख्यात जे लोक बसत नाही त्यांनी मात्र कमी केलं पाहिजे। त्यामुळे आमच्या काही लाडक्या बहिणी ज्यांना गरज नाही त्या सोडून देतील, पण आमची व्याख्या जी आहे योजनेची त्या व्याख्यात बसणाऱ्या कुठल्याही व्यक्तींना, कुठल्याही महिला बहिणींना ही योजना कमी पडणार नाही। योजना अतिशय उत्तम आहे आणि आमचं सरकार आलं असतं तर आम्ही 3000 रुपये देणार होतो आणि यातली एकही महिला आम्ही कमी केली नसती, कारण आम्ही खूप विचार करून फायनान्शियल प्लॅनिंग करूनच हे आम्ही आधीच ठरवलं होतं। त्याच्यामुळे हे म्हणजे काय पद्धतीने खरं तर हे दुर्दैव आहे की बहिणींना ज्या पद्धतीने आधी एक शब्द दिला आणि नंतर तो फिरवला आहे, आता हे खूप दुर्दैवी आहे। या सरकारने म्हणजे योग्य नाही हा शब्द वापरणं, पण खूप दुर्दैवी आहे की महाराष्ट्रातल्या बहिणींवर हा अन्याय करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।